नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रवा आणि मुगाच्या डाळीपासून खूप चवदार असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी अर्धा कप रवा घेतलाय, यामध्ये अर्धा कप आपल्याला दही घालायचं आहे। हे आता मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर दह्याच्याच कपामध्ये मी 2 चमचे पाणी घेतलं आणि ते यामध्ये घातलं। आता रवा फुलण्यासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया 10 मिनिटं। रवा बाजूला ठेवून देऊया आणि आता इथे मी डाळ घेतली। तर इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेतली, ती मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली। यानंतर डाळीमध्ये पाणी घालून मी 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवली होती। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये तुम्ही 1 तास भिजत ठेवली तरी चालेल। या कपाने मी अर्धा कप डाळ मोजून घेतली। आपण अर्धा कप इथे रवा, अर्धा कप दही आणि अर्धा कपच डाळ घेतली। आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची, तर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। पाहू शकता डाळ अगदी सॉफ्ट झाली आहे। आता इथे इथलं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। वाटताना आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, जर गरज पडली तर अगदी 1 ते 2 चमचे इतकंच पाणी घालायचं आहे। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालते आणि याबरोबरच थोडंसं आलं अगदी बारीक असं चिरून घेतलं आहे। आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर इथे पहा अगदी बारीक केलेली नाही आहे, थोडीशी रवाळ अशी ही डाळ वाटून घेतली आहे। ही डाळ आता रव्यामध्येच आपण काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलंय। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतंय, तर यामध्ये मी आणखी 2 चमचे पाणी घालते। मिक्स करून घेऊया। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, हे असं आपल्याला हवं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे, चिमूटभर हळद घालायची आणि 1 चमचा यामध्ये तेल घालायचं आहे। आता हे सगळं मिक्स करूया। सगळं छान असं एकजीव करून घेतलं। आता या सगळ्या पिठाचा मी एकत्र नाश्ता बनवणार नाही आहे, म्हणून मी हे 2 भागामध्ये डिवाइड करून घेते। तर अर्ध पीठ मी ह्या बाउलमध्ये काढून घेतलं। आता या पिठामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे। जर तुम्ही सगळ्या पिठाचा एकत्र नाश्ता बनवणार असाल तर सगळ्या पिठामध्ये तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडा घालू शकता, किंवा मग बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलं तरी चालेल। बेकिंग सोडा घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी एक प्लेट घेतली, या प्लेटला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तर यामध्ये पीठ काढून घेऊया आणि हे करत असतानाच मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे। तर या कढईमध्ये पहा, पाण्यामध्ये मी एक स्टँड उलटा करून ठेवला आहे, त्यावरती ही पिठाची प्लेट ठेवायची आणि आता झाकण ठेवायचं आहे आणि 8 ते 10 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर इथे पहा 10 मिनिटं झालेत आणि हे तयार झालं आहे का पाहूया। तशी सुरी पहा सेंटरला घातली, मी सुरी क्लीन आली आहे, म्हणजे हे आतपर्यंत शिजलं गेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। तर हे पूर्ण थंड झालं आहे, काढून घेऊया। तर याचे आता पीसेस करून घेऊया। तर अगदी छोटे छोटे असे मी पीसेस करून घेते, कारण याला मी फोडणी देणार आहे। तुम्ही जर ढोकळ्याप्रमाणे हे सर्व करणार असाल तर मोठे मोठे पीस केले तरी चालेल। तर असे सगळे पीस पहा मी काढून घेते। अगदी जाळीदार असा हा नाश्ता तयार झाला आहे। इथे सगळे पीस काढून घेतलेत। आता आपण याला फोडणी देऊया।
तर इथे मी कढई गरम करत ठेवले, यामध्ये 2 चमचे तेल घातले। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, यानंतर अर्धा चमचा जिरं घातलंय, भरपूर कढीपत्ता घालायचा आहे, चिमूटभर हिंग घालायचं आहे। यानंतर इथे मी एक मोठा चमचा शेंगदाणे घेतलेत, शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजल्यानंतर यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। तर इथे मी शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा असं उभा चिरून घेतलाय, सगळं घालायचं यामध्ये। परतून घेऊया, भाज्या सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। भाज्या इथे सॉफ्ट झाल्यात, आता आपण जो ढोकळा तयार केला होता तो यामध्ये घालायचा आहे। यावरती आता चिमूटभर हळद घालायची आहे, पाव चमचा लाल तिखट घातलं आहे, यानंतर मी पाव चमचा धनेजिरे पूड घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। आता हे सगळं आपण परतून घेऊया। यावरती आता मी 1 चमचा टोमॅटो केचप घालते, यामुळे मस्त आंबट गोड अशी चव येईल। मिक्स करून घेऊया। आता मी गॅस बंद केला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वरून आणि आपला हा नाश्ता तयार आहे। काढून घेऊया। खूपच मस्त चटपटीत असा हा नाश्ता तयार होतो। आज आपण याला फोडणी दिली, पण तुम्ही ढोकळ्याप्रमाणे यावरती फोडणी घालून आणि चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।